तर रजिस्ट्रेशन म्हणजे काय, पण त्या मराठीत म्हणून नोंदणी. समजा एखाद्या माणसाच्या घरात लग्न असेल, तू काय करतो, लिस्ट काढतो, यादी काढतो की आपल्याला 100 लोकांना बोलवायचं आहे लग्नाला, 500 लोकांना बोलवायचं आहे. मग त्याला कळतं आपल्याला ह्या 500 लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, आपण कसं करायचं, रोज किती जणांकडे जायचं, मग कुठल्या दिवशी कुठे जायचं. तसं सरकारला टॅक्स देणारे कोण आहेत हे कसं कळणार, कोणाकडून टॅक्स मिळणार आहे हे कसं कळणार. मग ज्यांना हा कायदा ॲप्लिकेबल होतो, ज्यांना हा कायदा लागू होतो, त्यांना सरकार सांगतं की तुम्ही तुमची आमच्याकडे नोंदणी करा, रजिस्ट्रेशन करा. मग रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याची प्रोसिजर असते. त्या प्रोसिजरप्रमाणे जी इन्फॉर्मेशन, जे डॉक्युमेंट गव्हर्नमेंटला हवे असतील ते सगळे नियमामध्ये, त्या कायद्यामध्ये तरतूद करून ते टॅक्सपेअर करणं सरकार घेतं. म्हणजे सरकारला कळतं की आपल्याला किती प्रमाणात टॅक्स मिळणार आहे, कोणाकडनं मिळणार आहे, कोण टॅक्सपेअर आहे, ही जी इन्फॉर्मेशन आहे ही सरकारला रजिस्ट्रेशन केल्यामुळे मिळते. त्यातनं हे कळतं की कुठल्या राज्यामध्ये, एखादं समजा राज्य आहे तर त्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किती टॅक्सपेअर आहेत, कुठल्या शहरामध्ये किती टॅक्सपेअर आहेत, वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी आहे ही गव्हर्नमेंटला पाहिजे असते आणि ती तेव्हाच मिळू शकते जेव्हा टॅक्स जमा करणारे, टॅक्स भरणारे गव्हर्नमेंटकडे त्यांची नोंदणी करतील आणि त्यांची इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटकडे असेल. त्यावेळेस गव्हर्नमेंटला कळणार की आपल्याला टॅक्स किती प्रमाणात मिळणार आहे, कुठल्या भागातनं किती मिळणार आहे आणि कुठल्या प्रकारच्या व्यापाऱ्यांकडनं किती मिळणार आहे, सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं किती मिळणार आहे आणि जे गुड्समध्ये डील करतात त्यांच्याकडनं किती मिळणार आहेत आणि गुड्समध्ये आणि सर्व्हिसेसमध्ये बिझनेस करणारे किती आहेत. ही सगळी इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला तेव्हाच मिळेल जेव्हा टॅक्सपेअरकडनं ही माहिती गव्हर्नमेंट नोंदवून घेईल, म्हणजे रजिस्टर करून घेईल. म्हणून त्याकरता रजिस्ट्रेशनची ही जी तरतूद आहे ही केलेली आहे. आणि ही जी तरतूद आहे ती GST कायद्यामध्ये, GST ॲक्टमध्ये सेक्शन 22 ते 30 यामध्ये. आता आपण बघूया कशा प्रकारे ॲक्टमध्ये दिलेलं आहे. जर मी गुगलमध्ये दाखवतो, सर्च करतो की टॅक्स इन्फॉर्मेशन CBIC, ओके, तर बघा इकडे तुम्हाला सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम, इथे GST आहे. खाली बघा ॲक्ट आहे, ॲक्टला क्लिक केलं तर खाली चॅप्टर, व्ह्यू बाय चॅप्टर म्हटलं तर त्या GST ॲक्टमध्ये चॅप्टर 1 बघा, इथे 2 सबसेक्शन आहेत, सॉरी चॅप्टर 1मध्ये 2 सेक्शन आहेत. या सेक्शनला क्लिक केलं तर ह्याच्यामध्ये खाली 1, 2, 3 आणि खाली आहे प्रोव्हायडेड. डेफिनेशनमध्ये गेलो, डेफिनेशन. आता ॲक्टमध्ये चॅप्टर वाईज तरतुदी आहेत. त्यामध्ये काय आहे की चॅप्टर 1मध्ये 2 सेक्शन आहेत. जसं आपण एखादं पुस्तक म्हणतो तिथं जसं पाठ पहिला, धडा पहिला, तसं इथे काय असतात, सेक्शन असतात. आणि सेक्शनमध्ये आपण गेलो तिथे खाली 1, 2, 3 आयदर हे सबसेक्शन असतात किंवा त्याला क्लॉज म्हणतात. आता सबसेक्शन आणि क्लॉजचा मध्ये काय फरक आहे. आता जर मी ते बघितलं, डेफिनेशन सेक्शन 2 याच्यामध्ये इन दिस ॲक्ट अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स, खाली दिले 1 ॲक्शनेबल क्लेम, 2 ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी, तिसरं ॲड्रेस ऑन द रेकॉर्ड, पुढे एजंट. आता ज्यावेळेस हा सेक्शन 2मध्ये एजंट डिफाईन केला आहे तेव्हा तुम्ही एजंटचा जो अर्थ आहे, जेव्हा कुठे शब्द येईल एजंट तेव्हा ह्या एजंटचा अर्थ काय आहे हे इथे दिलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही अर्थ घ्यायचा आहे. जनरल मिनिंग, डिक्शनरी मिनिंग घ्यायचं नाही. जर इथे ॲक्टमध्ये एखादा शब्द डिफाईन केलेला नसेल तर तुम्ही जनरल मिनिंग घ्या, मग तुम्ही डिक्शनरी मिनिंग घ्या, चालेल. इथे म्हटलं आहे ॲग्रिगेट टर्नओव्हर, तर ॲग्रिगेट टर्नओव्हरचा अर्थ काय त्याने दिला इकडे. ॲग्रिकल्चरिस्ट अर्थ काय दिला इकडे. आता हे जे ॲग्रिगेट टर्नओव्हर आणि ॲग्रिकल्चरिस्ट ह्या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नसेल तर हा 6 आणि 7 जो आहे याला म्हणतात क्लॉज, हे सबसेक्शन नाही. पण जर मी पुढे दाखवतो, रजिस्ट्रेशन आहे, ओके,
इकडे सेक्शन 22 दिला आहे. 22मध्ये हा 1 आहे, हा 2 आहे, मग पुढे 3 आहे आणि 4 आहे. हे जे 4 आहेत याला म्हणतात सबसेक्शन. कारण एक हा वेगळ्या कारणाकरता आहे, 2 संबंधित आहे त्याच विषयाशी, पण तो वेगळ्या कारणासाठी केलेली तरतूद आहे. म्हणजे या 1, 2, 3, 4 या तरतुदी कशाबद्दल आहेत? पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन. मग सबसेक्शन 1 सांगतो की एखादा पर्सन त्याला GST मध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, त्याचं कारण काय असेल? 1. दुसरं 3, 4 या 4 प्रकारे GST मध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मग त्याला म्हणतात सबसेक्शन. आता ज्यावेळेस सबसेक्शन 1 आहे, इकडे 1 आहे, त्याच्या खाली म्हटलं आहे प्रोव्हायडेड दॅट. मग इथे जे वर म्हटलेलं आहे एक तरतूद आहे, त्याला काहीतरी अपवाद असेल ना, अपवाद, तर मग खाली प्रोव्हायडेड दॅट. आणखीन एखादा अपवाद असेल तर येईल प्रोव्हायडेड फर्दर दॅट. आणखीन अपवाद आहे ते येईल प्रोव्हायडेड ऑल्सो दॅट. याच्या पुढे अजून जेव्हा येईल तर हेच येईल प्रोव्हायडेड ऑल्सो दॅट. पहिल्यांदा पहिला अपवाद काय येतो? प्रोव्हायडेड दॅट. दुसरा प्रोव्हायडेड फर्दर दॅट. तिसरा प्रोव्हायडेड ऑल्सो दॅट. आणि याच्या पुढे प्रोव्हायडेड ऑल्सो दॅटच येईल. आणि मग ह्याच्यामध्ये जे सांगितलं गेलं आहे त्यामध्ये लॉ मेकर्सला किंवा सरकारला वाटतं की आपण आणखीन क्लिअरिटी द्यावी, त्याच्याकरता पुढे असतं एक्सप्लेनेशन. हे सगळं मिळून जे सांगितलं गेलं आहे ती काय आहे? पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशनसाठी केलेली तरतूद आहे. सबसेक्शन 1 मध्ये एक सबसेक्शन आहे, 3 प्रोव्हिजो आहेत आणि एक एक्सप्लेनेशन आहे. सबसेक्शन 2 खाली दिला आहे, त्याला कुठलंही प्रोव्हिजो किंवा एक्सप्लेनेशन नाही आहे. पुढे 3 मध्ये 4 मध्ये काही नाही. पुढे दिलं आहे एक्सप्लेनेशन. आता वरती पण एक्सप्लेनेशन होतं, हे एक्सप्लेनेशन ह्या सबसेक्शन करता होतं, 1 करता. आणि खाली दिलेलं जे एक्सप्लेनेशन आहे, एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ धिस सेक्शन. धिस सेक्शन म्हणजे सेक्शन 22 साठी. मग त्यामध्ये सबसेक्शन 1, 2, 3, 4 आहेत, सगळ्यांना ॲप्लिकेबल होईल फॉर द पर्पज ऑफ धिस सेक्शन. आणि इथे काय होतं एक्सप्लेनेशनमध्ये? फॉर द पर्पज ऑफ धिस सबसेक्शन, म्हणजे सबसेक्शन 1 साठी ते एक्सप्लेनेशन आहे. आणि हे जे एक्सप्लेनेशन आहेत खाली 1, 2, 3 ही या सबसेक्शन 1, 2, 3, 4 चारीला म्हणजेच 22 साठी ॲप्लिकेबल आहे. ओके, या प्रकारे हे याचं ड्राफ्टिंग केलं असतं. एकदा आपल्याला कळलं की ड्राफ्टिंग कसं आहे, कशाला चॅप्टर म्हणायचं. चॅप्टर म्हणजे इकडे दिलं आहे, मग त्याच्या आतमध्ये जे काही कंटेंट्स आहेत त्यामध्ये काय असतात? सेक्शन, सबसेक्शन, क्लॉजेस, प्रोव्हिजो, एक्सप्लेनेशन. ओके, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता हेच आपण आपल्या नोट्समध्ये घेतो, आणि आपल्याला सोपं जावं म्हणून त्याला आपण कलर वगैरे केलेलं आहे, फॉर्मॅटिंग केलेलं आहे. महत्त्वाचे कंटेंट्स आहेत, महत्त्वाचा फॉर्मॅट नाही. सेक्शन 22. सेक्शन 22 कसा करताय? पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कोणाला आहे, रजिस्ट्रेशन कोणाला घेण्याची जबाबदारी आहे हे सांगतो सेक्शन 22. सेक्शन 23 सांगतो पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन घेण्याची कोणाला गरज नाही. सेक्शन 24 कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यावंच लागेल, त्यांना बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे, हे सेक्शन 24 मध्ये. आता सेक्शन जर का आपण हे जे 3 सेक्शन आहेत याला एक त्याचा 4 बनवला तर या प्रकारे येईल की मॅन्डेटरी, कंपल्सरी किंवा एक बेस्ड ऑन ॲग्रिगेट टर्नओव्हर. म्हणजे एखादा व्यापारी आहे त्याचा जो बिझनेसचा टर्नओव्हर आहे तो ठराविक अमाऊंटच्या वरती गेला तर त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज लागेल सेक्शन 22 सबसेक्शन 1 प्रमाणे. अपार्ट फ्रॉम ॲग्रिगेट टर्नओव्हर सेक्शन 22(2), 22(3), 22(4) येतं. आणि सेक्शन 24 जो आहे तो या 22(1) ला न जुमानता जर एखाद्या पर्सननी काही ॲक्टिव्हिटीज केल्या तर त्याला 22(1) ॲप्लिकेबल होत नाही, तर सेक्शन 24 प्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. 22(1) मध्ये हे दिलेलं आहे की ॲग्रिगेट टर्नओव्हर जर ठराविक अमाऊंटच्या पुढे गेला तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. पण 24 मध्ये एक त्यातला सबसेक्शन आहे की तुम्ही राज्याबाहेर सप्लाय केला, मी आज बिझनेस सुरू केला आणि मी राज्याबाहेर 1 रुपयाचा जरी सप्लाय केला तर मला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. 22(1) मला वाचवू शकत नाही, 22(1) ची तरतूद मला लागू होऊ शकत नाही.
म्हणजे जर तुम्हाला GSTमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायचं नसेल तर तुम्ही राज्याबाहेर सप्लाय करू शकत नाही. तुम्ही राज्यामध्येच किंवा त्या युनियन टेरिटरीमध्येच सप्लाय केला पाहिजे. तुमचा बिझनेस ज्या राज्यामध्ये आहे किंवा तुमचा बिझनेस ज्या युनियन टेरिटरीमध्ये आहे, तुम्ही त्या युनियन टेरिटरीमध्ये किंवा त्या राज्याच्या भागामध्येच तुमचा सप्लाय केला पाहिजे. तुमचा बिझनेस राज्याच्या बाहेर तुम्ही सेल करता कामा नये, सप्लाय करता कामा नये. तुम्ही परचेस करू शकता राज्याबाहेरना, सेल नाही करू शकत. आणि जर का तुम्ही ₹1 जरी राज्याबाहेर सेल केला तर सेक्शन 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी होईल. त्यामुळे बेस्ड ऑन ॲग्रिगेट टर्नओव्हर 22.1 आहे आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ ॲग्रिगेट टर्नओव्हर हे 22.2, 22.3, 22.4 आणि 24 याप्रमाणे. आणि एखाद्या पर्सनला जर स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल तर तो सेक्शन 25 सबसेक्शन 3 प्रमाणे रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन देऊ शकतो. त्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळू शकतो. मग त्याला सर्व जे इतर तरतुदी आहेत ज्या रजिस्टर्ड पर्सनला लागू होतात त्या त्याला पण लागू होतील. तो असं बोलू शकत नाही की मला काय कायदा बंधनकारक नव्हता तरी पण रजिस्ट्रेशन घेतलं. सरकार म्हणतं मग आमच्यावर तू मेहरबानी नाही केलीस, तुझा काहीतरी फायदा आहे म्हणून तू घेतलेला आहेस. त्यामुळे जे नियम जो कायदा सगळ्यांना लागू आहे तोच तुला पण लागू आहे. आमच्यासाठी सगळे सारखे, तू काय लाडका नाहीस. ओके. आणि सेक्शन 23 सांगतो नॉट रिक्वायर्ड. त्यामुळे अशा वगैरे आपण जेव्हा चार्ट बनवतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी सेक्शन कुठले कशा करतात हे लक्षात राहण्याकरता असा उपयोग होतो. म्हणून आपण हा चार्ट बनवला आहे आणि एक ओव्हरव्ह्यू घेतला की आपल्याला कुठलेही सेक्शन कशा करता बघायचे. आता याच्यामध्ये 22 आहेच पण आपण 23 पहिले बघून घेऊ की रजिस्ट्रेशन कोणाला घेण्याची गरज नाही हे 23 सांगते नॉट रिक्वायर्ड. तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये जर तुम्ही तो ॲक्ट काढाल त्याच्यामध्ये काय तरतूद आहे. ओके. ते जर काय तुम्ही काढलं इथे काढलं आणि सेक्शन 23 हे दिसते ना इथे 1 मग A, B आणि 2 हेच आपण इथे घेतलेलं आहे. हेच घेतलं इकडे. ओके. सबसेक्शन 1 सबसेक्शन 2 क्लॉज A1 मध्ये आहे, सबसेक्शन 1 मध्ये आणि इथे B AB हे आपल्याला समजून घ्यायचं. आता बघा जर ते वाचलं तर आपल्याला काय लक्षात येतं की सेक्शन 23 सबसेक्शन 1 A यात काय दिलंय, सप्लाय नॉट लायबल फॉर टॅक्स और होली एक्झॅम्प्ट. जर तुम्ही जो सप्लाय करत असाल तो नॉट लायबल फॉर टॅक्स आहे, नॉट लायबल फॉर टॅक्स आहे. आता नॉट लायबल फॉर टॅक्स कुठल्या प्रकारचा सप्लाय असू शकतो. पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत याच्यावर GST ॲप्लिकेबल होत नाही. दुसरं वाईन आहे त्याच्यावर GST ॲप्लिकेबल होत नाही, मग त्यांना GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आणि दुसरं होली एक्झाम्प्ट. होली एक्झाम्प्ट अशी काय प्रोडक्ट आहेत किंवा अशा काय सर्व्हिसेस आहेत ज्या कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कर लावलेला नाही सरकारने, त्या होली एक्झाम्प्ट आहेत, करमुक्त आहेत. असे गुड्स किंवा सर्व्हिसेस जर एखादा पर्सन सप्लाय करत असेल तर त्याला GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही ॲज पर सेक्शन 23 सबसेक्शन 1 क्लॉज A. दुसरं सेक्शन 23 सबसेक्शन 1 क्लॉज B मध्ये काय सांगितलं आहे, ॲग्रिकल्चर इज टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन. आउट ऑफ कल्टिवेशन. आता शेती केली जाते. ओके. आता तुम्ही जमीन नांगरून तिथे काय बी लावून काय पीक घेत असाल ह्याला आपण शेती म्हणतो. तसं मत्स्यपालन असतं, मत्स्यशेती असते, पशुपालन असतं, तेही शेतीमध्येच येतं. पण ते जे लोक आहेत त्यांच्याकरता ही तरतूद ॲप्लिकेबल नाही, त्यांच्याकरता ही तरतूद लागू होत नाही. ते काय म्हटलं आहे की ॲग्रिकल्चर इज कुठल्या प्रकारची. ॲग्रिकल्चर इज एखादा व्यक्ती टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय म्हणजे जर तो प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड जर करत असेल, प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन हे जर करत असेल
आता इथे दिले बघा वरती, ॲग्रिकल्चरिस्ट मीन्स अन इंडिव्हिज्युअल ऑर अ हिंदू अनडिवायडेड फॅमिली हू अंडरटेक्स कल्टिवेशन ऑफ लँड. हे दिलं आहे. हे डिफाईन कुठे केलं आहे? क्लॉज 7मध्ये सेक्शन 2मध्ये. या शब्द आला इकडे ॲग्रिकल्चरिस्ट. एखादा इंडिव्हिज्युअल आहे, हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे. जे समजा तुम्ही आणि तुमचा मित्र आहे आणि तुम्ही दोघांनी पार्टनरशिपमध्ये ठरवलं की आपण एक जमीन घेऊ आणि शेती करू. तुम्ही पार्टनरशिप फॉर्म तुमची पार्टनरशिप बिल बनवलं, ते रजिस्टर केलं आणि तुम्ही शेती करता आहात, तर तुम्ही ॲग्रिकल्चरिस्ट व्हाल का? तर तुम्ही ॲग्रिकल्चरिस्ट होणार नाही. कारण ॲग्रिकल्चरिस्ट कोणाला म्हटलं जातं? मीन्स अँड इंडिव्हिज्युअल ऑर HUF, हिंदू अनडिवायडेड फॅमिली. पार्टनरशिप फर्म नाही आहे, कंपनी नाही आहे, एखाद्या ट्रस्ट नाही आहेत. काय येईल इकडे? एखादा व्यक्ती आहे, इंडिव्हिज्युअल आहे किंवा फॅमिलीचं त्यांचं रजिस्ट्रेशन असेल HUF म्हणून, ती फॅमिलीची त्यांची जर का प्रॉपर्टी आहे, लँड आहे आणि त्यात ते काय करतात? शेती करतात. बाय ओन लेबर किंवा बाय द लेबर ऑफ फॅमिली, किंवा मग काही नोकर ठेवलेत, त्यांना काय वेजेस देऊन, त्यांना काय मानधन देऊन त्यांच्याकडनं शेती करत असतील. त्याच्यावर सुपरविजन घरातला एखादा व्यक्ती करत असेल तर तो कोण आहे? ॲग्रिकल्चरिस्ट. म्हणजे ॲग्रिकल्चरिस्ट आहे आणि तो जर का टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन, तो ती जमीन नांगरून त्यातनं काय उत्पन्न घेत असेल, तर इथे काय म्हटलं आहे? कल्टिवेशन ऑफ लँड म्हटलेलं आहे. इथे मत्स्यशेती किंवा पशुपालन हे याच्यामध्ये कव्हर होणार नाही. असे ॲग्रिकल्चरिस्ट जे जमिनीमधनं काय उत्पन्न घेतात, त्यांच्याकरता रजिस्ट्रेशन त्यांना घेण्याची गरज आहे. त्यांचा तेवढाच व्यवसाय असेल तर रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आणखीन गव्हर्नमेंटला वाटलं की आणखीन काही लोकांना त्यांना रजिस्ट्रेशनपासून फ्री ठेवायचं आहे, त्यांना रजिस्ट्रेशन न घेण्याची मुभा द्यायची आहे, परवानगी द्यायची आहे, तर गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढेल आणि नोटिफिकेशन काढून त्याच्यामध्ये काही कॅटेगरीज ऑफ पर्सनला तो गव्हर्नमेंट GST घेण्यापासून मुक्त करेल. ओके. आता नोटिफिकेशन गव्हर्नमेंटला ज्यावेळेस गरज वाटेल त्यावेळेस ते काढतील. आता आपण जर बघितलं इकडे तर याच्यामध्ये किती मुद्दे कव्हर झाले. एक पहिला मुद्दा होता, एक पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशनमध्ये पहिला मुद्दा काय होता? असे पर्सन्स जे एक्सक्लुझिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स सर्व्हिसेस किंवा दोन्ही नॉट लायबल टू टॅक्स असेल. याचा पेट्रोल पंप आहे, वाईन शॉप आहे, त्यांना GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, कारण की तो जो सप्लाय आहे हा त्याच्यावर GSTमध्ये टॅक्स लागू शकत नाही. दुसरं, पर्सन्स एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स सर्व्हिसेस बोथ होली एक्झाम फ्रॉम टॅक्स. करमुक्त गुड्स किंवा फळं, भाजीपाला ह्याचा व्यवसाय एखादा व्यक्ती करत असेल किंवा डॉक्टर असेल एखादा व्यक्ती, तो वैद्यकीय सेवा देतो, तर ते गुड्स किंवा सर्व्हिसेस हे करमुक्त आहेत, त्यामुळे त्यांना पण रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. तिसरं, ॲग्रिकल्चरिस्ट प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड, ॲग्रिकल्चरिस्टला पण रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. हे 3 कॅटेगरी यामध्ये आल्या. आणि चौथी कॅटेगरी की गव्हर्नमेंट सांगेल त्या लोकांना, नोटिफिकेशन काढून सांगेल त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आले पॉईंट मुद्दे लक्षात. आता याच्याप्रमाणे गव्हर्नमेंटने काही नोटिफिकेशन काढलं आहे का? तर काढलं आहे. त्याच्यामुळे आणखीन काही लोकांना रजिस्ट्रेशन न घेण्यासाठी गव्हर्नमेंटनी सुविधा दिलेली आहे. पण त्यापूर्वी आपण एक्झाम्पल बघू, जे आता आपण वरती बघितलं. एक डॉक्टर ससाणे आहेत, डॉक्टर ससाणे त्यांचं ते हार्ट कन्सल्टंट आहेत आणि ते वर्षाला 50 लाख रुपये त्यांच्या कन्सल्टन्सी फीजमधनं घेतात. तर यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे का? ते हेल्थ सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, हेल्थ सर्व्हिस. आणि हेल्थ सर्व्हिस जी आहे त्याला गव्हर्नमेंटने एक्झाम केलेलं आहे, त्याच्यावरती कुठलाही GST लागत नाही, त्यामुळे त्यांना ही इज नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. त्यांचा टर्नओव्हर कितीही हो, त्यांना कुठल्याही प्रकारचे थ्रेशोल्ड लिमिट ॲप्लिकेबल होणार नाही. सेक्शन 23 प्रमाणे त्यांचा जो सप्लाय आहे तो एक्झाम्प्ट आहे, त्यांची सर्व्हिस जी आहे ती एक्झाम सर्व्हिस आहे, त्यामुळे त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. दुसरं, मिस्टर वर्मा आहे, हे व्हेजिटेबल वेंडर आहे, भाजीपाला हे ते विकतात आणि त्यांचा
व्हेजिटेबलचा दादरला, मुंबईला, महाराष्ट्रामध्ये बिझनेस आहे आणि त्यांचा टर्नओव्हर 40 लाखाच्या पुढे गेला 18 जुलैला 2018ला. तुम्ही काय ह्यांना ॲडवाईस द्याल? यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे की नाही? सपोज हे 18/7, ओके, आज आपली 16/7/2022 आहे. समजा की ही तारीख आहे 16/7/2022 आणि तुम्हाला विचारलं गेलं की हे जे वर्मा आहेत की तुमच्याकडे आले आणि तुम्हाला त्यांनी विचारलं की मला GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे का? आत्तापर्यंत माझा बिझनेस जो आहे तो 40 लाखाच्या पुढे गेलेला आहे. काय तुम्ही ॲडवाईस कराल? की भाजीपाला आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स गव्हर्नमेंट घेत नसतो, त्यामुळे तुमच्या भाजीपाल्यावर जर टॅक्सच नाही आहे तर तुम्ही GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेऊन काय करणार? काय गव्हर्नमेंटला फायदा आहे, काय तुम्हाला फायदा आहे? सेक्शन 23 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. ही इज नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन ॲज गुड्स आर एक्झाम फ्रॉम टॅक्स. आता एक ट्रस्ट आहे भाग्यज्योती काय भव्य ज्योती फाउंडेशन, चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर अंडर सेक्शन 12AA ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट. इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे की आमचं चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज आम्ही करतो, आमचं चॅरिटेबल ट्रस्ट आहे. म्हणजे त्या कायद्याप्रमाणे ज्या काय अटी शर्ती आहेत त्याप्रमाणे त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजसाठी ते एलिजिबल आहे म्हणून रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. त्यांचा जी सर्व्हिस आहे त्यांनी ते जे काय सर्व्हिसेस देतात त्या चॅरिटेबल ट्रस्टच्या कुठल्याही सर्व्हिसवरती GST लागेल का लागणार नाही. सर्व्हिसेस बाय अन एंटिटी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AA ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट हे पण एक्झाम केलेलं आहे, हे पण एक्झाम आहे. thus भव्य ज्योती फाउंडेशन इज नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन ॲज इट इज एंगेज एक्सक्लुझिव्हली इन सप्लाइंग सर्व्हिसेस एक्झाम फ्रॉम टॅक्स. गव्हर्नमेंटची एक यादी आहे, ती यादी तुम्हाला मी दाखवतो, तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतो. की इथे नोटिफिकेशन्स आहे, या नोटिफिकेशन्समध्ये इयर 2017 मी घेतो. हे बघा, सेंट्रल रेट आहे, रेट घेतो, वर्ष घेतलं आहे 2017. आपल्याला इकडे किती एंट्री दिसल्या पाहिजे? 50 एंट्री दिसल्या पाहिजे. सेंट्रल रेट सिलेक्ट इयर 2017 एक आता इथे 7, 8, 9, 10, 11, 12 बघा. टू नोटिफाय द एक्झाम्शन ऑन सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. ही नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने काढली आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की खाली दिलेल्या सर्व्हिसेस ज्या आहेत हे बघा. पहिली सर्व्हिस आहे सर्व्हिसेस बाय अन एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट बाय वे ऑफ चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज. कोण करत असेल तर त्यांच्या ॲक्टिव्हिटीज ते करतात, लोकांकडनं ते काही पैसे घेत असतील त्या ॲक्टिव्हिटीज करतात, तर त्याच्यावर GST ॲक्टिव्हिटी होणार नाही, तो एक्झाम्प्ट असेल. ओके, ती ॲक्टिव्हिटी तुम्ही आम्ही केली तर GST लागेल, पण चॅरिटेबल ट्रस्टने केली. ओके, तर ह्या यादीप्रमाणे खूप मोठी यादी आहे ही. समजलं ना? बघा 78, 81. आता ही नोटिफिकेशन आहे, याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये काही बदल हे होत असतात.
काही जे नोटिफिकेशन त्यांनी एखादी सर्व्हिस एक्झाम केली आहे ती टॅक्सेबल होईल, एखादी टॅक्सेबल आहे ती एक्झाम होईल. या सगळ्या घडामोडी चालू असतात. तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो. आता इकडे एंट्री नंबर 21 बघा, एंट्री नंबर 21 याच्यामध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय अ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी बाय वे ऑफ ट्रान्सपोर्ट इन गुड्स कॅरेज ऑफ आहे. जो ट्रान्सपोर्टर असतो ना त्याला म्हणतात गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी, GT. तुमची एखादी फॅक्टरी आहे की तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात, तर तुम्हाला तुमचे गुड्स कोणाला विकायचे असतील तर तुम्ही डिलिव्हरी कराल, तुम्हाला गाडी लागेल. आयदर तुम्ही स्वतःची गाडी ठेवाल की भाड्याने गाडी आणाल, किंवा तुमची गाडी समजा कधी रिपेअरिंगला गेले काय गेले तर तुम्हाला मग भाड्याची गाडी आणायला लागेल. जर GTची गाडी तुम्ही वापरलीत तर त्याच्यावरती जे गाडी भाडं आहे इथे ऑप्शन आहे बघा की गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑल सच गुड्स फॉर अ सिंगल कन्सायनी डज नॉट एक्सीड रुपीज 750. आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे, गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑल सच गुड्स फॉर अ सिंगल कॅरेज डज नॉट एक्सीड रुपीज 750. आणि दुसरा एक ऑप्शन काय आहे, गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज फॉर द कन्सिडरेशन ऑफ गुड्स ऑन अ कन्साइनमेंट ट्रान्सपोर्टेड इन अ सिंगल कॅरेज डज नॉट एक्सीड 1,500 रुपीज. म्हणजे जर तुम्ही स्वतःकरता तुमच्या सामानाकरता एखादी गाडी करता, त्यात तुमचंच सामान चाललं आहे आणि त्याचं गाडी भाडं जर 1500पर्यंत असेल तर GST लागणार नाही, कारण ते करमुक्त आहे. आणि दुसरं काय दिलं आहे, गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑल सच गुड्स फॉर अ सिंगल कन्सायनी. म्हणजे जर 4-5 जणांचं गुड्स चालले त्यात एका कन्सायनीचं जो माल आहे त्याचं 750पर्यंत जर का भाडं असेल तर त्याला GST लागणार नाही. ही जे एक्झाम्पशन आहे किंवा हा जो टॅक्स लागणार नाही हा उद्यापर्यंत लागणार नाही, परवापासनं याच्यावर टॅक्स लागेल. एक नवीन नोटिफिकेशन आलं आहे, त्या नवीन नोटिफिकेशन 18 तारखेपासनं ॲप्लिकेबल होतं आहे आणि त्यामध्ये त्यांनी हे जे एक्झाम्पशन आहे ते विड्रॉ केलं. तरतूद जी त्यांनी केली होती की चला छोटे व्यापारी आहेत 750पर्यंत गाडी भाडं देत आहेत, GST देऊ नका. सेपरेट एखादा व्यक्ती माणूस वेगळी सेपरेट गाडी करून माल मागवतोय, 1500 रुपयापर्यंत भाडं आहे, GST देऊ नका. बस ते लाट संपले. आता तुम्ही 100 रुपये भाडं जर दिलं तरी GST त्याचा लागणार. आलं लक्षात? त्यामुळे 17 जुलैपर्यंत ही तरतूद ॲप्लिकेबल आहे. 18 जुलैपासून हे 2 पॉईंट यातनं वगळलेले आहेत. एकंदरीत कायद्याची रचना समजावी, कशा प्रकारे कायदा वापरला जातो आणि कशा प्रकारे त्याचं काम चालतं हे कळावं म्हणून तुम्हाला मी दाखवलं की नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे ते एकदा मी सांगितलं आज तुम्हाला, तर हे लाईफ टाईम हेच चालेल असं नाही. त्यात जे बदल होतील ते तुम्हाला समजून घ्यावे लागतील, माहिती करून घ्यावे लागतील. अदरवाईज तुम्ही जुन्या माहितीवरती नवीन गोष्टी करायला जाल तर अडचणीमध्ये येऊ शकतो. आणखीन एक एक्झाम्पल आहे, Madhuri Oil, Punjab is exclusively engaged in supplying petrol. Supply of petrol is not leviable to GST. Thus, Madhur Oils is not liable for registration as it is engaged exclusively in supplying goods wholly exempt from tax. पेट्रोल जो है हा नॉट लेविएबल फॉर टॅक्स आहे. मिस्टर मोरे ऑफ नांदेड हे आहेत ॲग्रिकल्चरिस्ट, कल्टिवेशन ऑफ राईस ते लागवड करतात त्याची, आणि त्यांचा जो 46 लाख रुपये टर्नओव्हर झालेला आहे, नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. ओके, आता त्यांचा तेवढाच व्यवसाय असला पाहिजे, त्याच्याबरोबरच ते आणखीन काय व्यवसाय करत असतील. एक्झाम्पल बघा, देशबंधू इज ॲन ॲग्रिकल्चरिस्ट. देशबंधू काय हे ॲग्रिकल्चरिस्ट आहेत.
engaged in cultivation of wheat in his field in the state of Punjab. He was exclusively engaged in supply of wheat cultivated in his field in the previous year. He was not liable for registration as he was exclusively engaged in supply of produce out of cultivation of land. ते शेती करतात, त्यातनं त्यांना जे उत्पन्न मिळतं ते विकून त्यांना 46 लाख रुपये मिळतात. आता इन द करंट इयर ही डिसाइड्स टू स्टार्ट ट्रेडिंग इन राईस अपार्ट फ्रॉम सप्लाईंग हीज व्हीट प्रोड्यूस. त्यांनी जे काय बनवलेलं आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी अजून काही गोष्टी विकायला ठरवलं, त्यात ट्रेडिंग करायला ठरवलं आणि त्यामध्ये करंट इयरमध्ये त्यांना 32 लाख रुपये त्यांनी सप्लाय केला. त्यांनी जे शेतीमध्ये उत्पन्न घेतलं त्याच्यातनं 32 लाख रुपये त्यांना मिळाले आणि त्यांनी जे ट्रेडिंग केलं त्यात त्यांना 9 लाख रुपये मिळाले. ओके, आता इथे त्यांचा 40 लाखाच्या वरती टर्नओव्हर गेला. आता सिन्स ही इज एंगेज इन ट्रेडिंग ऑफ राईस ऑल्सो ही इज नॉट कवर्ड अंडर सेक्शन 23. सेक्शन 23 काय सांगतो, ॲग्रिकल्चर इज फक्त टू द एक्सटेंट तोच बिझनेस करत असेल तर त्याचा टर्नओव्हर किती पण हो त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पण जो त्याला कुठला जोडधंदा करायला लागला जो टॅक्सेबल असेल तर त्याचं हे इन्कम प्लस टॅक्सेबल इन्कम हे जर क्लब करून त्या राज्याचा जो लिमिट आहे 10 लाख 20 लाख किंवा 40 लाख तो जर एक्सिड करत असेल तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. त्याप्रमाणे याला 41 लाख झाले आणि जर तो 40 लाखाच्या वरती लिमिट याचं जर का एक्सिड झालेलं आहे तर त्याला पंजाबमध्ये लिमिट आहे 40 लाख. त्यांनी ते एक्सिड केलं त्यामुळे त्याला रजिस्ट्रेशनसाठी सेक्शन 23चा फायदा मिळणार नाही. तो रजिस्ट्रेशन करता लायबल होईल, त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आता हे एक्झाम नोटिफिकेशन वेगळी आहे. ओके, ज्यात गुड्स एक्झाम केले ते तुम्ही विकताय किंवा असे गुड्स आहेत ज्यावर जीएसटी लागत नाही ते तुम्ही विकताय तर रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. ॲग्रिकल्चरिस्ट आहे तो टू द एक्सटेंट जे काय टर्नओव्हर करतो तो किती पण असो रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. या 3 गोष्टी सोडल्या तर याच्या पुढे गव्हर्नमेंटनी एक नोटिफिकेशन काढलं ज्यात त्यांनी हे सांगितलं की काय सर्व्हिस प्रोव्हायडर ते राज्याबाहेर सर्व्हिस देत होते. नॉर्मली कसं बघा, जिकडे एक राज्याची सीमा संपते, आता तुमचं पनवेल आणि न्यू पनवेल आहे, रस्त्याच्या पलीकडे न्यू पनवेल आहे. जर विचार करा एखादं राज्य असेल, रोडच्या या अलीकडे महाराष्ट्र आहे, रोडच्या पलीकडे गुजरात चालू होतं. आता जर एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, आर्किटेक्ट आहे, इंटिरियर डेकोरेटर आहे, त्याचा जो टर्नओव्हर आहे हा 2 लाख आहे 3 लाख आहे आणि सेक्शन 24 प्रमाणे जर इंटरस्टेट सप्लाय केला तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आता रस्त्याच्या अलीकडे एकाचा बिझनेस आहे आणि रस्त्याच्या पलीकडे दुसऱ्याचा बिझनेस आहे, तो बोलेल समोरच आपल्याकडे आर्किटेक्ट आहे, समोरच इंटिरियर डेकोरेटर आहे, त्याला सांगू अरे आमच्याकडे सर्व्हिस आहे, तो बोलेल नाही तुम्ही गुजरातमध्ये आहात, मी देत नाही गुजरातमध्ये सर्व्हिस, महाराष्ट्र इकडे आमचा, आम्ही सर्व्हिस इकडे देतो, कारण जर तुम्हाला मी सर्व्हिस दिली तर मला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आता या केसमध्ये जे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे होते त्यांनाही प्रॉब्लेम झाला आणि सर्व्हिस घेणारे होते तो बोलले मी मग आणू कुठला दुसरा माणूस, इथे आसपास 30-40 किलोमीटरमध्ये कोण नाहीच आहे तुझ्यासारखा. मग हे सर्व्हिस प्रोव्हायडर होते त्यांनी सरकारला विनंती केली की तुम्ही ही तरतूद केलेली आहे की राज्याबाहेर तुम्ही 1 रुपया सप्लाय जरी केला तर सेक्शन 24 प्रमाणे आम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागेल, तर तुम्ही ही तरतूद चुकीची केली, आम्हाला त्रास होतोय, तुम्ही आमच्याकरता ह्याच्यामध्ये काहीतरी मुभा द्या, आम्हाला काहीतरी तुम्ही आम्हाला याच्यामध्ये ह्यातनं बाहेर काढा. मग सरकारकडे जी पॉवर आहे सेक्शन 23 सबसेक्शन 2ची त्याप्रमाणे गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन काढलं की पर्सन्स मेकिंग इंटरस्टेट सप्लाईज ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस, ज्या राज्याचं लिमिट 20 लाख आहे ते जोपर्यंत ते एक्सिड करत नाही किंवा ज्या राज्याचं लिमिट 10 लाख आहे हे जोपर्यंत एक्सिड करत नाही तोपर्यंत त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. सेक्शन 24 भले सांगत असो सर्व्हिस प्रोव्हायडर रजिस्ट्रेशन तेव्हाच घेतील
ज्या वेळेस त्यांना सेक्शन 22(1) प्रमाणे त्यांचं जे लिमिट आहे 10 लाख किंवा 20 लाख हे ज्या वेळेस क्रॉस होईल एक्सिड होईल तेव्हाच त्यांनी रजिस्ट्रेशन घ्यावं. बस त्यांना या नोटिफिकेशननी काय दिलं, एक्झामिनेशनमध्ये काय दिलं, त्यांना रजिस्ट्रेशन घेण्यापासून फ्री केलं की तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. तुम्हाला 24 सेक्शनमधला सेक्शन 1 जो आहे जो सांगतो की राज्याबाहेर सप्लाय केला तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, पण सर्व्हिस प्रोव्हायडर करता ती तरतूद ॲप्लिकेबल होणार नाही. आम्ही त्यांना काय करतोय, एक्झाम्पशन देतोय. नोटिफिकेशन नंबर 10/10/2017 IT इंटिग्रेटेड जो CGST आहे तसा IGST आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांना काय केलं, त्यांनी 13 ऑक्टोबर 2017 पासून सर्व्हिस प्रोव्हायडर राज्याबाहेर सप्लाय करू शकतात. जोपर्यंत त्यांचं जे काही ॲग्रिगेट टर्नओव्हर लिमिट एक्सिड करत नाही तोपर्यंत त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. हे गरजेचं होतं, पण लोकांचे डिमांड आणि सरकारला पटलं म्हणून त्यांनी नोटिफिकेशन काढून त्यांना ही सवलत दिलेली आहे. अदरवाईज त्याला सवलत मिळाली नसते. दुसरं, जसं तुम्ही सर्व्हिसेस राज्याबाहेर देता तसं आणखीन एक सेक्शन 24 अशी तरतूद आहे की इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. आता बघा शहरामध्ये लोक खूप व्यस्त असतात, सकाळी उठतात, त्यांचं काय जिम वगैरे करतात, एक्सरसाइज करतात, नाश्ता करतात आणि मग लगेच कामाला जायला निघतात. संध्याकाळी कामावर नाही येतात काय, त्यांचं ग्रोसरी भाजीपाला घेतात, घरी जातात, जेवण करतात, TV बघत झोपतात. जर तुमच्या घरामध्ये छोटी मोठी कामं आहेत, प्लंबर, कारपेंटर, त्याला बघायला जायचं का कोणी, इलेक्ट्रिशियन, फॅनचा आवाज येतोय, अशा छोट्या मोठ्या कामांकरता काय झालं आजकाल लोक वेबसाईटला, वेगवेगळ्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईट थ्रू तुम्ही त्यांना कॉल करून, म्हणजे काही लोकांचे असे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत ते काय करतात वेगवेगळ्या वेबसाईटला किंवा ॲपमध्ये की तुम्ही इथे या, रिक्वेस्ट करा, आम्ही तुमच्या घरी येऊ. ही सर्व्हिस आहे, ही कोणामुळे मिळते, एखाद्या ॲपमुळे मिळते किंवा एखाद्या वेबसाईटमुळे मिळते. तर ती वेबसाईट किंवा ते ॲप कोण बनवतो, असा एखादा पर्सन बनवतो जो ती सर्व्हिस देत नाही. इथे ज्यांना कोणाला ती सर्व्हिस द्यायची आहे ते तिकडे नोंदणी करतात आणि ज्यांना सर्व्हिस पाहिजे ते तिकडे रिक्वेस्ट पाठवतात. ह्या दोघांना मिळवण्याचं काम कोण करतो, तिसरा करतो. जर इलेक्ट्रॉनिकली म्हणजे ॲप थ्रू किंवा वेबसाईट थ्रू जर तुम्ही याची सर्व्हिस घेत असाल तर जो सर्व्हिस देणार आहे तो, त्याच्या थ्रू हे दोघे जोडले जातात, त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. आता जर का तुम्हाला सर्व्हिस द्यायची आहे, मी सर्व्हिस कुठली पण असो, आर्किटेक्ट सर्व्हिस असो, रिपेअरिंग सर्व्हिस असो, इंटेरियर डेकोरेशनची सर्व्हिस असो, पेंटिंग सर्व्हिस असो, तुम्ही काय कराल, अशा एखाद्या वेबसाईटमध्ये नोंदणी कराल ना, कोण येईल तो बघेल. तुम्ही ऑफिसला, तुम्हाला घरनं फोन आला की पंखा बंद पडला, लगेच तुम्ही त्या ॲपवर जाल, नोंदणी कराल, आमच्या घरचा ॲड्रेस, घरचा फोन नंबर, जा तिकडे, तो माणूस जाईल, तो सर्व्हिस देईल. जर एखाद्या पर्सननी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू सर्व्हिस दिली तर अशा व्यक्तीला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. तो बोलेल अरे आम्हाला धंदा नाही, एक नवीन मार्ग मिळाला आहे, आम्ही नोंदणी केली, आम्हाला महिन्याला कुठे 5,000 मिळायचे ते आता 1,000 एक्स्ट्रा मिळतात, लगेच गव्हर्नमेंटनी रजिस्ट्रेशन घ्या. अरे जगू द्या गरीबाला पण, नवीन मार्गाने आम्हाला एक आयडिया मिळाली, सोर्स मिळाला आणि आम्ही आमचा बिझनेस थोडा वाढवण्याकरता त्याचा वापर करतो आहे, तर लगेच आले सरकार आमच्याकडे रजिस्ट्रेशन करा सांगायला. आम्हाला काय खर्च परवडत नाही, रजिस्ट्रेशन करा, दर महिन्याला रिटर्न भरा, रिटर्न भरण्याचे चार्जेस आणि आम्ही जे एक्स्ट्रा पैसे कमवतो ते आम्हाला काही परवडत नाही. मग ते लोक सरकारकडे गेले की आम्ही इथे सर्व्हिस देतो, आम्ही छोटे व्यापारी आहोत, छोटे सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत, जर आम्हाला चांगले दिवस दिसत आहेत लगेच तुम्ही म्हणायला सांगायला लागले की रजिस्ट्रेशन घ्या, रिटर्न भरा, पेमेंट करा GSTचं, हे काय आम्हाला जमणार नाही. मग गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन काढलं आणि त्यांना पण सांगितलं की असे कोण पर्सन्स आहेत जे सप्लाय करतात थ्रू ECO, ओके, त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही जोपर्यंत त्या राज्याचं लिमिट 10 लाख आहे सर्व्हिस
20 लाख आहे, जे थ्रेशोल्ड लिमिट आहे ते जेव्हा एक्सेड होईल तेव्हा त्यांनी रजिस्ट्रेशन घ्यावं. त्यांनी जसं राज्यामध्ये सर्व्हिस द्या किंवा इथे थ्रू सर्व्हिस द्या, जोपर्यंत थ्रेशोल्ड लिमिट गुड्ससाठी नाही का, गुड्ससाठी नाही, हे एक्झाम्पशन सर्व्हिसेससाठी. राज्याबाहेर सर्व्हिस द्या किंवा इथे थ्रू सर्व्हिस द्या, जोपर्यंत थ्रेशोल्ड लिमिट जे त्या स्टेटचं स्पेसिफाईड स्टेट जे आहे स्पेसिफाय केलेलं ते एक्सिड होत नाही, तोपर्यंत रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. क्लिअर झालं? आता मी बघत असाल की रस्त्याच्या बाजूला काही लोक काही हस्तशिल्प, ज्याला हँडीक्राफ्ट गुड्स म्हणतात, ते विकतात. पर्सन्स मेकिंग इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाईज ऑफ नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स. तसे गुड्स राज्यामध्ये विका, राज्याबाहेर विका, जोपर्यंत तो जो विकणार आहे त्याचं जे ॲग्रिगेट त्या राज्याचं लिमिट आहे ते जोपर्यंत एक्सिड होत नाही त्याला पण रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. अशा प्रकारचं नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने काढलं. आणि जे हाती काही वस्तू बनवतात त्यांना पण काय केलं गव्हर्नमेंटने, एक प्रकारे सवलत दिलेली आहे की रजिस्ट्रेशन घेण्याची तुम्हाला गरज नाही. आणखीन एक पर्सन असा आहे ज्याला म्हटलं तर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन मेकिंग इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाईज ऑफ नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स. जे हँडीक्राफ्ट गुड्स एखादा व्यक्ती राज्याबाहेर विकतो, तसं दुसरा एक कन्सेप्ट आहे, मी सांगितलं नंतर कन्सेप्ट काय आहे, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. त्याच्याकरता पण एक्झम्पशन आहे. तो पण जर ते नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स जर विकायला असेल तर त्याला पण रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आता हे 4 प्रकारचे, या 4 कॅटेगरीमधले जे लोक आहेत त्यांना गव्हर्नमेंटने सवलत दिली. ओके. तसं आता आणखीन एक टॅक्स घेण्याची एक पद्धत असते. टॅक्स घेण्याची एक पद्धत आहे. आता समजा ए हा व्यापारी आहे, ओके, मी त्याच्याकडे गेलो, मी बी आहे, तर हा काय करेल, मला सांगेल की मला एक वस्तू हवी. एक्झाम्पल, मी मोबाईल चार्जर घ्यायला गेलो, मोबाईलचा चार्जर घ्यायला गेलो, याची किंमत आहे 200 रुपये. तो सांगेल 12% GST द्या, 24 रुपये, 224 रुपये. ओके. मग मी त्याला 200 रुपये चार्जरचे आणि 24 रुपये GST देईन आणि यामध्ये काय होईल, तो 24 रुपये गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट करेल, गव्हर्नमेंटकडे जमा करेल. डिपॉझिट टू गव्हर्नमेंट किती, ₹24. हे कळलं? इथे ए कोण आहे, व्यापारी आहे, आणि बी हा कस्टमर, हा रिसिपियंट आहे, हा सप्लायर. GSTच्या भाषेमध्ये टॅक्स गव्हर्नमेंटला कोण देतो, सप्लायर. रिसिपियंट देत नाही, गव्हर्नमेंटने जमा करत नाही. रिसिपियंटच्या पॉकेटमधनं टॅक्स जातो, पण तो टॅक्स रिसिपियंटच्या पॉकेटमधनं सप्लायर कलेक्ट करतो आणि गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट करतो. आता गव्हर्नमेंटने सगळ्या गुड्ससाठी असं ठेवलेलं नाही आहे. ओके. जो ॲग्रिकल्चरिस्ट आहे त्याच्याकडे काजू असतो ना, काजू, हा जो काजू आहे हा समजा डीमार्ट आहे. ओके. डीमार्टनी जर तो काजू परचेस केला ॲग्रिकल्चरिस्टकडे, आता ॲग्रिकल्चरिस्ट काय करतो, रजिस्ट्रेशनमध्ये त्याला गव्हर्नमेंटनी सवलत दिलेली आहे, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. मग त्या काजूवर 5% GST तो कोण भरणार, मग तो भरण्याची जबाबदारी डीमार्टची. डीमार्ट ही गव्हर्नमेंट जबाबदारी. डीमार्ट कोण आहे, त्याचा बायर आहे ना, रिसिपियंट आहे जो गुड परचेस करतो. पण इथे सप्लायर काय करतो, त्याला एक्झम्पशन आहे आणि मग डीमार्ट जमा करतो. आता तेच डीमार्ट त्या वस्तूचे जे काजू आहेत ते गाडीत भरतो आणि जो ट्रान्सपोर्टर आहे गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी या GDला सांगतो की आमचं जे मटेरियल आहे हे आमच्या त्या शेतकऱ्याकडनं आमच्या गोडाऊनमध्ये घेऊन या. ते घेऊन येतात आणि GTA या सामान घेऊन जाण्याचे जर 10,000 रुपये
चार्ज करतो. जर ट्रान्सपोर्टर असेल जो अनरजिस्टर आहे, त्याच्याकडनं जर डीमार्टनी सर्व्हिस घेतली तर याच्यावरती 5% टॅक्स भरणं रेट आहे, टॅक्स रेट आहे. त्याप्रमाणे या 10,000वरती 5% किती होईल? 500 रुपये. हे 500 रुपये गव्हर्नमेंटकडे भरण्याची जबाबदारी डीमार्टची आहे. आता हा जो ट्रान्सपोर्टर आहे त्याला GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आता ह्याचप्रमाणे हे असं का केलं गेलं की काही ट्रान्सपोर्टर सांगतात आम्हाला कळत नाही याच्यामधलं, आम्हाला तुम्ही GST वगैरे रजिस्ट्रेशन करायला लावू नका. मग गव्हर्नमेंटनी काय केलं, अशा काही सर्व्हिसेस आहेत किंवा असे काही गुड्स आहेत जे नोटिफाय केले की ज्याच्यावर जो सर्व्हिस घेईल किंवा गुड्स घेईल त्याने गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा. याला म्हणतात रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. असे काही गुड्स किंवा सर्व्हिसेस आहेत जे जो परचेस करेल ना त्यांनी गव्हर्नमेंटला GST द्यायचा. मग जर तुम्ही विकणारे असाल, तुम्ही ती सर्व्हिस किंवा गुड्स सप्लाय करणारे असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, कारण तुमचा रिसिपियंट जो आहे तो गव्हर्नमेंटला टॅक्स देणार. डिटेलमध्ये आपण नंतर ते स्टडी करू कुठले सर्व्हिसेस आहेत, कुठले गुड्स आहेत ज्याच्यावर सप्लायरने GST द्यायचा नाही गव्हर्नमेंटला. गव्हर्नमेंटकडे GST जमा करण्याची जबाबदारी रिसिपियंटची राहील. आता बघा, एक इन्शुरन्स एजंट आहे. इन्शुरन्स काढायला जे एजंट येतात ते कोणाकरता काम करतात? इन्शुरन्स कंपनी करतात. आता इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स काढल्याबद्दल एका एजंटला 1,00,000 रुपये पे करते. आता 1,00,000 तुम्ही मला देणार, ओके, मी सर्व्हिस दिली तर मी असं नाही बोलणार की 1,00,000 द्या, 18% GST द्या, 18,000, मग तो मी सरकारकडे जमा करीन, मला तुम्ही 1,18,000 द्या, असं तो एजंट नाही बोलत. त्याच्यावर जर 18% रेट असेल, टॅक्स रेटचा असेल, तर हे 18,000 जे आहेत हे गव्हर्नमेंटकडे जमा करण्याची जबाबदारी ही त्या इन्शुरन्स कंपनीची असते. एजंट रजिस्ट्रेशन घेत नाही. एजंटला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसते, कारण गव्हर्नमेंटने ती जबाबदारी दिलेली आहे इन्शुरन्स कंपनीकडे की तुम्ही सर्व्हिस घेत आहात, तुम्ही रिसिपियंट आहात, तुम्ही सर्व्हिस घेणारे आहात, पण GST तुम्ही जमा करायचा, तुम्ही भरायचा. तुमचे एजंट रजिस्ट्रेशन घेण्यासाठी त्यांना आम्ही कंपल्सरी करत नाही, उलट आम्ही त्यांना सवलत देतो की तुम्ही रजिस्ट्रेशन घेऊ नका, तुमची कंपनी GST देईल. तुम्ही कितीही त्यांच्याकडे कमिशन घ्या, 10,00,000 घ्या, 10 करोड घ्या, किती पण घ्या. अशा काही सर्व्हिसेस लिस्ट केलेल्या आहेत. अजून एक सांगतो एक्झाम्पल, लीगल सर्व्हिस. लीगल सर्व्हिस एखादी कंपनी, त्यांना काही ॲडवाईस लागतात, ते वकिलाकडे जातात, त्याच्या केसेस असतील वकिलाकडे जातात. वकिलाला किती तुम्ही फीज द्याल, वकील कम्युनिटी रजिस्ट्रेशन घेणार नाही. लीगल चार्जेस पे केले, त्याच्यावर टॅक्स समजा 10,000 दिले लीगल चार्जेस, तर याच्यावरती 1,800 रुपये टॅक्स आहे, तो त्या कंपनीने, त्या पार्टनरशिप फर्मनी जमा करायचा आहे रिव्हर्स चार्जमध्ये गव्हर्नमेंट. म्हणजे मग वकील कम्युनिटीला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. ओके, वकिलाला 10,000 रुपये देणार. GST त्याने GST सकट पेमेंट नाही करायचं, विदाउट GST पेमेंट करायचं आणि GST वेगळा सरकारकडे जमा करायचं. ही जबाबदारी कंपनीची. जेवढी फीज दिली त्याबद्दल. ओके, अशा 5 नोटिफिकेशन ज्या आहेत याच्याप्रमाणे या सगळ्या दिल्या. त्याची एक्झाम्पल पण खाली दिलीत. ओके, त्याची एक्झाम्पल आहे खाली, जे सांगितलं ना ते खाली डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि त्याची एक्झाम्पल पण दिलेली आहे. अशा प्रकारे सेक्शन 23मध्ये 4 कॅटेगरी झाल्या. 4 कॅटेगरी कुठल्या? जर तुम्ही एकदम सप्लाय करत असाल रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. दुसरं, नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन,
वाईन किंवा पेट्रोल पंप असेल ज्याला जी एस टी ॲप्लिकेबल होत नाही, रेशन घेण्याची गरज नाही. तिसरं ॲग्रिकल्चरिस्ट, त्याला रेशन घेण्याची गरज नाही. आणि नोटिफिकेशनद्वारे काही कॅटेगरी ऑफ पर्सन जसे सर्व्हिस प्रोव्हायडर राज्याबाहेर सप्लाय करत असतील रेशन घेण्याची गरज नाही. ECO थ्रू सप्लाय करत असतील सर्व्हिसचा रेशन घेण्याची गरज नाही. CTP हस्तशिल्प हँडीक्राफ्ट कपडेड गुड्स जर विकत असतील सप्लाय करत असतील रेशन घेण्याची गरज नाही. किंवा मग तेच गुड्स कोणी दुसरा विकत असतील त्यांना पण रेशन घेण्याची गरज नाही. पर्सन्स मेकिंग इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाईज ऑफ नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स 20 लाख 10 लाख जे काही लिमिट असेल त्या राज्याचं त्याप्रमाणे त्यांना पण रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आणि मग रिव्हर्स चार्ज, ज्या केसमध्ये टॅक्स जमा करण्याची जबाबदारी ही रिसिपेंटची आहे, सर्व्हिस घेणाऱ्याची आहे. तिकडे सर्व्हिस देणारा किंवा गुड्स सप्लाय करणारा जर तेवढी सर्व्हिस किंवा तेवढाच गुड्स सप्लाय करत असेल तर मग रजिस्ट्रेशन त्याला घेण्याची गरज नसते, कारण त्याच्यावरचा जो टॅक्स आहे तो गव्हर्नमेंटला रिसिपेंट थ्रू मिळत असतो. त्यामुळे सप्लायरला काय केलेलं आहे, सवलत दिलेली आहे की रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. अशा नोटिफिकेशन पुढे पण येऊ शकतात किंवा आता ज्याला सवलत दिलेली आहे ती सवलत गव्हर्नमेंट काढूनही घेऊ शकतो. ही नोटिफिकेशन पुढे जाऊन गव्हर्नमेंट विड्रॉ पण करू शकतो. ओके, सेक्शन 23 झाला. रजिस्ट्रेशन घेण्याची कोणाला गरज नाही हे क्लिअर झालं. आता सेक्शन 22 मध्ये काय बघा, आता कसं झालं की जी लोक 30 जूनपर्यंत सरकारला व्हॅट देत होते, सर्व्हिस टॅक्स सरकारकडे जमा करत होते, एक्साईज ड्युटी भरत होते, त्यांना 1 जुलैपासून काय करायचं होतं, GST. आता ज्यावेळेस त्यांनी एक्साईज ड्युटी, व्हॅट, सर्व्हिस टॅक्स याच्यामध्ये त्यांना तो जो कायदा होता ज्यामध्ये त्यांना टॅक्स देणं बंधनकारक होतं त्या कायद्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं होतं. आता त्या लोकांना व्हॅटमध्ये, सर्व्हिस टॅक्समध्ये, एक्साईज ड्युटीमध्ये रजिस्ट्रेशन असलेल्या लोकांना GSTमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तरतूद सरकारने केली सेक्शन 22 सबसेक्शन 2 मध्ये. आणि त्यात सांगितलं रजिस्टर अंडर अँड एक्झिस्टिंग लॉ, म्हणजे GSTच्या अगोदर जे लॉ अस्तित्वात होते त्यात जे लोक रजिस्टर होते त्यांना सेक्शन 22(2) प्रमाणे GSTमध्ये मायग्रेट केले गेले. त्यांना GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेण्यासाठी गव्हर्नमेंटने काही वेळ दिली की तुम्हाला, आणि त्यांना गव्हर्नमेंटने काय केलं, एक कालावधी दिला. त्या कालावधीमध्ये जे आपलं कॉमन पोर्टल आहे तिकडे त्यांना लॉग इन ID आणि पासवर्ड सरकारने दिला आणि सांगितलं की तुम्ही इकडे काय करा, तुम्हाला दिलेल्या कालावधीमध्ये तुमचे डॉक्युमेंट जे आहेत, तुमच्या धंद्याची जी माहिती आहे ती या वेबसाईटवरती अपलोड करा आणि मग तुम्हाला आम्ही GST देऊ. GSTमध्ये रजिस्टर झाल्यानंतर जो नंबर मिळतो तो देऊ. पण सध्या तुम्हाला आम्ही बिलिंग करण्याकरता, काम करण्याकरता प्रोव्हिजनल नंबर देतो. जो प्रोव्हिजनल नंबर होता तोच नंबर पुढे फायनल केला गेला. पण तो फायनल केव्हा केला गेला, जेव्हा डॉक्युमेंट सबमिट केले त्यानंतर. तोपर्यंत तो नंबर प्रोव्हिजनल म्हणून त्याला संबोधित केलं गेलं की हा प्रोव्हिजनल नंबर आहे. म्हणजे कायद्यानुसार तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड कराल. जोपर्यंत तुम्ही ते करत नाही तोपर्यंत हा तुमचा नंबर जो आहे हा प्रोव्हिजनल ID आहे, प्रोव्हिजनल नंबर आहे. म्हणजे हा तुम्हाला आम्ही ह्याला एक स्टेटस दिलं आहे, हा तात्पुरता नंबर आहे असं दिलेलं स्टेटस प्रोव्हिजनल म्हणून. पण डॉक्युमेंट दिल्यानंतर तुम्हाला कायदेशीररित्या GST तुम्हाला दिलेला आहे म्हणून तुमच्याकडे नंबर दिला आहे म्हणून तुम्हाला एक सर्टिफिकेट देईल. आणि मग तुमचं जे प्रोव्हिजनल नंबर आहे तो तुमचा परमनंट नंबर होईल, फायनल नंबर होईल. अशी तरतूद त्यामध्ये सेक्शन 22 सबसेक्शन 2 मध्ये केली. आता ह्या सबसेक्शनचं काही महत्त्व उरलेलं नाही. याचं महत्त्व कशाकरता होतं की दुसऱ्या कायद्यामध्ये मला GSTमध्ये आणण्याकरता एक कायद्यामध्ये तरतूद पाहिजे, ती या सबसेक्शन 2 मध्ये केलेली होती. आलं लक्षात? हां, त्यांना बिलिंग करायचं आहे ना, मग त्यांना बिलिंग करायचं आहे, GST कलेक्ट करायचं आहे, मग त्यांना नंबर तर पाहिजे. मग त्यांना नंबर दिला त्यांनी,
पण सांगितलं की हा नंबर आता प्रोव्हिजनल आहे. हां. ओके. हा नंबर प्रोव्हिजनल आहे. प्रोव्हिजनचे डॉक्युमेंट्स द्याल तेव्हा तुम्हाला मला सर्टिफिकेट देऊ सर्टिफिकेट जी एस टीचं बस. याच्यामधला जो डिटेलमध्ये बघायला पाहिजे तो सेक्शन 22(2) आहे, ओके. जो डिटेलमध्ये बघायला पाहिजे. ओके. 22(2) सोपं आहे, कळलं. हां समजलं. आता 22(3) मध्ये काय, ट्रान्सफर ऑफ बिझनेस. समजा तुम्ही जी एस टीमध्ये रजिस्टर आहात, हां. तुमचा एक बिझनेस आहे. ओके, तुमचा एक बिझनेस आहे. मोबाईल शॉप आहे. ओके. आता जो जी एस टी नंबर असतो त्याला पहिल्यांदा इकडे स्टेट कोड येतो 27. ओके. मग पुढे तुमचा जो पॅन नंबर असतो अच्छा. आणि पुढे 1Z6 असा 15 डिजिट नंबर असतो. अच्छा. हा जो मध्ये 10 डिजिट आहेत हा माझा पॅन नंबर आहे. ओके. 27 हा महाराष्ट्राचा स्टेट कोड आहे. अच्छा. जर मी गुजरातचा नंबर काढला तर मला 24 येईल आणि पुढे तसं माझं AFSPK 2605M आणि मग तिकडे 1Z हा 6 काही येऊ शकतो, इथे अक्षर काही येऊ शकतं, मे बी 6 येतं, 6 आहे. ओके. आता जर माझे 2 बिझनेस आहेत, एक मोबाईल शॉप आहे महाराष्ट्रामध्ये आणि दुसरं माझं मोबाईल शॉप आहे गुजरातमध्ये, ओके. मी 2 नंबर काढले. आता तुम्ही मला दोन्ही बिझनेस चालवता येत नाही, मी केपेबल नाही दोन्हीकडे सांभाळणं. मी तुम्हाला सांगितलं की माझा महाराष्ट्रामधला जो बिझनेस आहे हा मी तुम्हाला विकतो, तुम्ही विकत घ्याल का? ओके. जर तुम्ही हा बिझनेस विकत घ्याल तर जो माझ्याकडे स्टॉक आहे तो तुम्हाला मिळेल. बरोबर. त्या जागेमध्ये बिझनेस होतो, तिकडे जे लोक येतात, हां. जे कस्टमर आहेत, जे माझं गुडविल आहे, हे तुम्हाला मिळेल. बरोबर. तुम्हाला म्हटलं चांगलं आहे, चांगलं शॉप चालतं आहे, मोकळ्या जागेवर आहे, बरोबर. आपण घेऊया हे शॉप. बरोबर. माझे सगळे कस्टमर तुमचे, बरोबर. गुडविल तुमचं, माझ्याकडे जे एम्प्लॉई कामाला आहेत ते तुमचे, बरोबर. सगळे तुम्ही घ्या. यांच्याकडनं माल घेतो तर सांगेन की आता मी यांना दिलं शॉप, तुम्हाला वाटलं मी यांना माल घेऊ शकता. मी सप्लायर, ग्राहक, जागेचं गुडविल आणि जे काय माझे चांगलं वाईट जे काय आहे बरोबर. ते सगळं तुम्ही घेणार जेव्हा तो बिझनेस टेकओव्हर करणार. पण तुम्हाला एक गोष्ट माझी मिळणार नाही, माझा जो जी एस टी नंबर आहे हा तुम्हाला मिळणार नाही. अच्छा. तुम्हाला तुमचा जी एस टी नंबर वेगळा काढावा लागेल. अच्छा. कारण का, कशासाठी, मला चॉईस नाही, हा तुम्हाला चॉईस नाही की नंबर तुम्ही वापरू शकता. सरकारने सांगितलं सबसेक्शन 3 मध्ये की जर बिझनेस ट्रान्सफर केला, सगळं ट्रान्सफर होईल अच्छा. पण जी एस टी नंबर ट्रान्सफर नाही होणार. बरोबर. जो बिझनेस जो चालवायला घेईल त्याला आपला नवीन जी एस टी नंबर काढावा लागेल. म्हणजे जर मी हा बिझनेस तुम्हाला दिला तर मग मी काय करीन, गव्हर्नमेंटकडे ॲप्लिकेशन देईन कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. अच्छा. मग कारण का, तर मी बिझनेस ट्रान्सफर केलेला आहे, ओके. त्यामुळे माझा नंबर कॅन्सल करावा आणि ज्याने तो बिझनेस चालवायला घेतला असेल हां. तो आपलं रजिस्ट्रेशन घेईल आणि तो बिझनेस पुढे ते त्या चालेल. नंबरवरती चालेल. चालू ठेवू. ओके. एक अशा प्रकारे बिझनेसची देवाणघेवाण होते, त्यावेळेस तो बिझनेस ट्रान्सफर होतो. दुसरं, एखादा व्यक्ती त्याचा मृत्यू होतो अच्छा. वृद्धापकाळामुळे, एखाद्या व्याधीमुळे, ॲक्सिडेंटमुळे, त्यावेळेस त्याचा वारस जो असतो ओके. त्याला तो बिझनेस वारसा हक्काने मिळतो. बरोबर. मग त्याच्या हातामध्ये तो बिझनेस आल्यानंतर तो ज्याचा बिझनेस होता त्याचा नंबर कॅन्सल करतो अच्छा. आणि मग स्वतःच्या पॅनवरती तो रजिस्ट्रेशन करून तो बिझनेस कंटिन्यू करतो. त्यालाही तो बिझनेस आपल्या वडील जरी असतील त्यांच्या नावावर करता येत नाही, त्यांच्या पॅनवरती करता येत नाही, अच्छा. त्याच्या जी एस टीवरती करता येत नाही, तो त्याला ट्रान्सफर ऑफ बिझनेस त्याला मानलं जातं आणि त्याला मग नवीन रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. ओके. ठीक. हे पण सोपं आहे करण्यासारखं. हो. सेक्शन 22 सबसेक्शन 4
ट्रान्सफर फॉर अमलगमेशन आणि डीमर्जर. आता मोबाईल कंपन्यांची फार स्पर्धा आहे. बरोबर. ओके, यामध्ये काय झालं, काय दोन कंपन्या एकत्र आल्या, अच्छा. एक कंपनी केली. बरोबर. काही कंपन्यामध्ये असं असतं की एक मोठी कंपनी आहे, त्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. मग त्यांनी ठरवलं असं की आपण ही आपली ॲक्टिव्हिटी ना, ह्याला आपल्याला चांगला स्कोप द्यायचा आहे, आपण याची वेगळी कंपनी करू. ओके. जर एक कंपन्याच्या दोन कंपन्या झाल्या त्याला म्हणतात डीमर्जर, अच्छा. आणि दोन कंपन्या एकत्र आल्या त्याला म्हणतात अमलगमेशन. अच्छा. तर वेगवेगळ्या कारणासाठी दोन कंपन्या एकत्र येणं किंवा एक कंपनी दोन तुकडे होणं असं होतं. त्यावेळेस जी दोन कंपन्या होत्या त्याची एक कंपनी झाली, तर मग त्यांना काही कायदेशीर प्रोसिजर असते कंपनी ॲक्टप्रमाणे, ती करायला लागते. आणि मग GSTच्या कायद्याप्रमाणे त्यांना नवीन रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. अच्छा. अगोदर ज्या दोन कंपन्या होत्या त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल, आणि जी नवीन कंपनी बनली त्यांना रजिस्ट्रेशन नवीन घ्यायला लागेल. तसं दोन कंपनी डीमर्जर झाल्या, दोन किंवा तीन कंपन्या वेगळ्या झाल्या एक कंपनीपासून, तर मग नवीन कंपन्या बनल्या त्यांना पण रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ट्रान्सफर फॉर अमलगमेशन डीमर्जर हे कंपनीचं होतं. ओके. तर सबसेक्शन 1 जो आहे तो मी ठेवला बाजूला. मी 22(2), 22(3), 22(4) सांगितलं. ओके, आता खाली 22(1) दिसतोय, ओके. हा एवढा मोठा आहे. अच्छा. 2, 3, 4 मी घेतले पहिले, आता 22(1) मी नंतर घेणार आहे. ओके, बावीस 22(2) सांगितला. त्याच्यामध्ये एवढंच दिलं आहे की एव्हरी पर्सन हू ऑन द डे इमिजिएटली प्रिसिडिंग द अपॉइंटेड डे, म्हणजे 1 जुलै 2017 इज रजिस्टर और होल्ड्स अ लायसन अंडर ॲन एक्झिस्टिंग लॉ. जे त्यावेळेस अस्तित्वात असलेले कायदे आहेत त्यात जे रजिस्टर असतील शॅल बी लायबल टू बी रजिस्टर, त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे ह्या ॲक्टमध्ये, म्हणजे CGST ॲक्टमध्ये, AGST ॲक्टमध्ये, विथ इफेक्ट फ्रॉम द अपॉइंटेड डे. ह्याचप्रमाणे AGST ॲक्ट पण सांगतो आणि CGST ॲक्ट पण सांगतो. अच्छा. याप्रमाणे त्यांना ज्यांच्याकडे लायसन आहे किंवा यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे एक्झिस्टिंग लॉमध्ये अच्छा. त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. ओके. मग सच टॅक्सपेयर जे असे होते टॅक्सपेयर have been issued a provisional ID and password by their respective tax department. म्हणजे जर तुम्ही रजिस्ट्रेशन होता वॅटमध्ये अच्छा. तर ते स्टेट गव्हर्नमेंटचा टॅक्स होता, स्टेट गव्हर्नमेंटने तुम्हाला प्रोव्हिजनल ID आणि पासवर्ड दिला असेल. अच्छा. जर एखादी कंपनी रजिस्टर आहे वॅटमध्ये पण आणि एक्साईज ड्युटीमध्ये पण ओके. किंवा सर्व्हिस टॅक्समध्ये पण, मग त्यांना एखाद्या डिपार्टमेंट काय करेल, प्रोव्हिजनल ID आणि पासवर्ड देईल. ओके. आणि मग त्यांना GSTच्या कॉमन पोर्टलवर जाऊन फिल अप द रिक्वायर्ड डिटेल अँड अपलोड द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स हे त्यांना करायचं होतं. आणि ह्याच्याकरता त्यांना रूल 24 दिला होता, मायग्रेशन ऑफ पर्सन रजिस्टर अंडर द एक्झिस्टिंग लॉ. आणि मग त्यांना एक ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर दिला होता लॉग इन करण्यासाठी. वेब पोर्टलला लॉग इन करा आणि तिकडे जाऊन तुम्ही सपोर्टिंग डॉक्युमेंट डिटेल अपलोड करा. मग ते GSTमध्ये प्रोव्हिजन ID त्यांनी जो काय त्यांना दिला होता त्यात त्यांना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल GSTचा, आणि ते पुढे जाऊन त्यांचं GSTमध्ये जे काय कॉम्प्लायन्सेस आहेत ते करू शकतो. हे एवढंच आहे, ह्यात काय फार जास्त काय कॉम्प्लिकेशन्स गुंतागुंत अशी काही नाही. अच्छा. 22(3) अशा प्रकारचं याचं हेडिंग आपण दिलेलं आहे, ट्रान्सफर ऑफ बिझनेस ट्रान्सफरी टू ऑब्टेन फ्रेश रजिस्ट्रेशन. हेडिंग आहे ना आपण देतो अच्छा. वरती, जर तुम्ही वाचलं तिकडे वरती आपण ठेवलं ना हे, हां. तर जी वाक्यरचना आहे ती आपल्याला समजायला सोपी जावी. हे बघा, हे 2, 3, 4 ओके. आपण ते थोडंसं तोडून देतो. ओके. तीच वाक्य, तेच शब्द आहेत जे लॉ मेकरनी, सरकारनी कायद्यामध्ये दिलेले शब्द आहेत, त्याचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेतोय. ओके.
बघा 22(3) मध्ये वेअर अ बिझनेस कॅरीड आउट बाय टॅक्सेबल पर्सन रजिस्टर अंडर CGST ॲक्ट ट्रान्सफर. म्हणजे एखादा पर्सन जो बिझनेस करतो तो रजिस्ट्रेशन त्याने घेतलेलं आहे आणि तो जर ट्रान्सफर झाला, तुम्ही म्हणाल मी आजच बिझनेस सुरू करा, आजच बिझनेस करायला घेतोय, पण माझा 40 लाख होईल तेव्हा मी घेईन रजिस्ट्रेशन. नाही, जो बिझनेस एखादा बिझनेस वेअर अ बिझनेस कॅरीड ऑन बाय टॅक्सेबल पर्सन रजिस्टर्ड अंडर CGST ॲक्ट, तो जर ट्रान्सफर केला वेदर ऑन अकाउंट ऑफ सक्सेशन, म्हणजे वारसा हक्काने मिळव किंवा मग अदरवाईज म्हणजे तो त्यांनी विकत घेतला, कोण टेक ओव्हर केला, टू अनदर पर्सन ॲज गोईंग कर्सनचा अर्थ आहे संपूर्ण बिझनेस देणं किंवा बिझनेसचा एखादा सेपरेट पार्ट आहे तो विकणं. तर जो घेणार आहे म्हणजे द ट्रान्सफरी ऑर द सक्सेसर, ट्रान्सफरी म्हणजे जो विकत घेईल तो बिझनेस टेक ओव्हर करेल तो, किंवा जो वारस आहे सक्सेसर ॲज द केस मे बी शॅल बी लायबल टू बी रजिस्टर्ड with effect from the date of such transfer or succession. तो ज्या डेटला टेक ओव्हर करतो आपल्या नावावर तो बिझनेस त्याच्या होतो त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आता गव्हर्नमेंटने एक सर्क्युलर काढलं की वेअर अ बिझनेस इज ट्रान्सफर्ड वेदर ऑन अकाउंट ऑफ सक्सेशन एनी अदर रिझन इन्क्लुडिंग ट्रान्सफर, change in the ownership of business due to date of the sole proprietor to another person as going concern, the transferee successor is to be registered with effect from the date of such transfer succession. आता डेट काय बघा, मिस्टर आकाश मेहता प्रोप्रायटर ऑफ मेहता अँड कंपनी एक्सपायर्ड ऑन 18 जून. 18 जूनला ते काय झाले, एक्सपायर्ड. हिज सन Mr. Anil Mehta will succeed his business on 30th June 2000. ओके, समजा हे आहे 2022 आणि त्यांनी बिझनेस त्यांनी आपल्या नावावरती केला 30/6/2022ला. इन दिस केस अनिल नीड्स सेपरेट रजिस्ट्रेशन ॲज हिज पॅन इज डिफरंट फ्रॉम हिज फादर. Mr. Anil needs to apply within 30 days from the date of succession. आता कसं आहे, तसे वडील एक्सपायर्ड झाले, तो बिझनेस टेक ओव्हर करो 30 जूनला, 12-13 झालं, मग तो आपला परत व्यवसाय त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. मग तो म्हणेल की मी 30 जूनला बिझनेस ताब्यात घेतला, तर जे 30 दिवस आहेत हे 30 तारखेपासून मोजले जाणार नाहीत. ते 18 जूनला ज्या वेळेस त्याचे वडील एक्सपायर झाले त्याच वेळेला तो काय झाला, उत्तराधिकारी झाला, त्यांचा वारसदार झाला आणि त्याला त्या डेटपासून 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन घेणं हे बंधनकारक झालेलं आहे, ते त्याला गरजेचं झालेलं आहे. ओके, 4 मध्ये इथे म्हटले असं की नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सबसेक्शन 1 to 3. 1 to 3 मध्ये जे काय सांगितलं आहे त्याला हे ओव्हरराईड करतं. म्हणजे हे जर का आहे तर ते 3 तुम्ही बाजूला ठेवा. इन अ केस ऑफ ट्रान्सफर पर्स्युएंट टू सँक्शन ऑफ अ स्कीम ऑर अन अरेंजमेंट फॉर अमलगमेशन, म्हणजे अमलगमेशनसाठी काही त्यांच्या प्रोसिजर आहेत कंपनी ॲक्टप्रमाणे, त्या प्रोसिजर कराव्या लागतात. Or the case may be demerger, separation of 2 or more companies pursuant to an order of High Court, Tribunal or otherwise. म्हणजे काहीतरी डिस्प्यूट आहे म्हणून ते वेगळे झाले असतील, किंवा कोर्टाने ऑर्डर दिली, किंवा ट्रिब्युनल म्हणजे लवाद असतो त्यांनी ऑर्डर दिली, अदरवाईज जे काय असेल त्यांनी आपलं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या वेगवेगळ्या कंपनीत करण्याकरता म्हणून बिझनेस ते डिमर्ज करतायत. द ट्रान्सफरी जो वेगळ्या झालेला कंपनी असेल शॅल बी लायबल टू बी रजिस्टर. ती सेपरेट झालेली कंपनी आहे किंवा 2 कंपन्या एकत्र येऊन जी नवीन बनलेली कंपनी आहे त्यांनी रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. कधीपासनं, विथ इफेक्ट फ्रॉम द डेट ऑन विच द रजिस्टर ऑफ कंपनीज इश्यूज अ सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन गिविंग इफेक्ट फ्रॉम सच ऑर्डर ऑफ द हायकोर्ट. नवीन कंपनी बनली त्यांना सर्टिफिकेट मिळतं की नवीन कंपनी बनलेली आहे. इन्कॉर्पोरेशन ऑफ कंपनी, कंपनी कायद्याप्रमाणे त्यांना ही कंपनी आहे हे सर्टिफिकेट मिळतं
आता बघा वोडाफोन आणि आयडिया मोबाईल, ओके. वोडाफोन लिमिटेड and Idea Mobile prepared a scheme and submitted to High Court Mumbai for amalgamation with effect from 1st March 2018. The court approved the scheme on 30th April 2018. Registrar of Companies gives certificate of incorporation on 1st July 2018 as Idea Vodafone Limited. नवीन कंपनी काय झाली? स्थापन झाली आयडिया वोडाफोन लिमिटेड. अच्छा. They applied for registration on 10 July 2018. The new amalgamated company, Idea Vodafone Limited, will be liable for registration from 1st July 2018. त्यांनी 10 तारखेला काय केलं? रजिस्ट्रेशन करता ॲप्लिकेशन दिलं, ओके. पण ते लायबल कधी झाले? 1 जुलैला झाले. जेव्हा त्यांना नवीन कंपनी अस्तित्वात झाली त्यांना रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं झाले. आणखीन एक केस आहे धामपूर शुगर मिल्स. अच्छा. धामपूर शुगर मिल्स इज a leading integrated sugar cane processing company in India. Apart from sugar, their business includes renewable power, alcohol, ethanol, alcohol-based chemical and biofertilizers. एवढ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ते करत होते. ओके. In July 2021, its board approved the demerger of Dhampur Bioorganics Limited. ही नवीन कंपनी बनली, त्यामुळे रिझल्टिंग कंपनी. अच्छा. The resulting companies will be listed on NSE and BSE, National Stock Exchange आणि Bombay Stock Exchange. In above case, the resulting company, Dhampur Bioorganics Limited, will be liable for registration. ओके. Okay? अशा प्रकारे आपण सेक्शन 22(2), 22(3) आणि 22(4) हे छोटे होते, त्यामुळे आपण ते समजावून घेतले. आत्ता आपण या आत्ताच्या क्लासमध्ये काय काय बघितलं, तर पहिले हे बघितलं की रजिस्ट्रेशन कोणाला घेण्याची गरज नसते हे बघितलं, आणि रजिस्ट्रेशन घेणं लायबल फॉर रजिस्ट्रेशन हे सेक्शन 22(1), 22(2), 22(3), 22(4) प्रमाणे गरजेचं असतं. केव्हा? हे 23 आहे. त्यानंतर आपण पुढे गेलो 23 नंतर 22. ओके. 22(1) जो आहे तो मी नेक्स्ट क्लासला घेणार आहे. आता 22(2), 22(3) आणि 22(4) कळलं? म्हणजे या कायदेशीर तरतुदीप्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. जो पर्सन असतो त्याला कुठलाही चॉईस नसतो, तो निवड करू शकत नाही मला नको रजिस्ट्रेशन. जर या तरतुदीप्रमाणे रजिस्ट्रेशन तुम्हाला घ्यायला लागेल तर ते घ्यावंच लागेल, अदरवाईज मी बिझनेस नाही करू शकत. कळलं? काय विचारायचं आहे? आता मी तुम्हाला जे अगोदर आपण काय बघितलं इंट्रोडक्शन, त्याची PDF आहे आणि ही रजिस्ट्रेशनची PDF आहे. या 2 PDF तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो, तुम्ही त्या रीड कराल. तुम्हाला त्यात नंतरही काही डाऊट वाटला तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर करून देईन. आत्ता आपण जवळजवळ हे जे बघितलं आत्ता 1.25 तास आपण हे डिस्कस केलेलं आहे. थांबूया मग.